नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 9 मेच्या भागामध्ये आता मित्रांनो ती बातमी ऐकल्यानंतर ज्योतिरावांची आई तर बेशुद्ध पडलेली असते आणि आता सर्वजण तिच्या भोवतीने बसलेले असतात. आणि तेव्हा सगुणव म्हणत असते, अरे दादा तू नको काळजी करू, शांत राहा. आणि असं ती म्हणत असताना इतक्यातच रखमा तिकडून कांदा घेऊन येते आणि राणूजींच्याकडे देऊन म्हणते, अहो हे फोडा, राजाराम वैद्याला घेऊन येईल तेव्हा येईल. तर तेव्हा राणूजी लगेचच कांदा फोडून तिच्या हातामध्ये देतात. तेव्हा रखमा जाऊन ज्योतिरावांच्या आईच्या नाकापाशी कांदा धरते आणि तेव्हा सावित्रीमाई त्यांना वारा घालत असते आणि सासूबाई उठा असं बोलत असते. आणि तेव्हा सर्वजणच खूप काळजीत असतात. आणि इतक्यातच आता राजाराम सुद्धा परत येतात. आणि राजाराम परत आल्यानंतर राणूजी लगेचच उठताना विचारतात, वैद्यबुवा? तर तेव्हा राजाराम सांगतात, नाही आलं. आणि म्हणतात, समध्यासने समजले की ज्योतीनं ख्रिस्ती धर्म घेतलाय, त्यामुळं कुणी बी यायला तयार नाही. तेव्हा सगळ्यांना धक्काच बसतो. तर दादा म्हणतात, ज्या पुण्यात फुलं इचत होतो त्याच पुण्यात आता गौऱ्या इचायची पाळी आल्या. आणि म्हणतात, ज्योतीनं नामुष्की केली, घरादाराला मातीमोल केलं. तेव्हा सावित्रीमाई म्हणते, दादा असलं काही बोलू नका, माझा विश्वास आहे त्यांनी असं काही सुद्धा केलं नसणार आहे. पण पार्वती म्हणते, बदलला असेल त्यांनी धर्म. तसं बी तात्यासाहेबांनी पहिल्यापासूनच गोऱ्या लोकांची गोडी त्यांच्या शाळेत शिकलं, फशिवलं असणार आहे त्यासनी. आणि पार्वतीनं असं म्हटल्यानंतर सावित्रीमाईला तर धक्काच बसतो आणि ती म्हणते, ताईसाब. आणि इतक्यातच बाहेरून आता ढोल वाजवत असलेल्याचा आवाज येऊ लागतो. आणि तेव्हा आता सर्वजणच बाहेर येतात. आणि तेव्हा इकडून बाहेरून गंगाधर शास्त्री ढोल वाजवत वाजवत सगळ्यांना जागं करत तिकडून येत असतात. आणि ते आता यांच्या घराच्या बरोबर समोर येऊन उभे राहतात. तर तेव्हा दादा आणि बाकी सर्वसुद्धा बाहेर येतात आणि दादा हात जोडत भूदेवा असं म्हणत पुढे जात असतात. तर तेव्हा गंगाधर शास्त्री दूर हो असं म्हणून त्यांना मागेच थांबवतात आणि म्हणतात, अरे कसल्या मुलाला जन्म दिलास? तेव्हा दादा सांगतात, मला बी आत्ताच समजलं देवा. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, अरे तुम्हाला देवळात यायला बंदी घातली म्हणून तुम्ही देऊळच बदललं, पुराण वाचता आलं नाही म्हणून आता तुम्ही बायबल वाचणार. शेवटी ज्योत्याने शेण खायचे ते खाल्लेच. आणि असं ते बोलत असताना सावित्रीमाई आता पुढे येते आणि म्हणते, मालक असलं काही बी वाईट वंगाळ करणार नाहीत, त्यांनी फादरला कवाच नाही असं सांगितलंय. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, इथे पुण्यात नकार पण नगरला होकार. माझ्या धाकामुळे इथं तो आजवर करू शकला नाही, ते त्याने तिकडे केले पण या गोष्टीला तुम्हा सगळ्यांची फूस होती. तर सगुणाव म्हणते, पंत अहो मी मानायला तयार नाही, ज्योतीला येऊ देत की. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, तो येईल पण पांढरा झगा घालून येईल, पण त्याआधी हा जाऊन आलाय नगरला असं विनायककडे हात करून बोलतात. आणि विनायका असं म्हणून त्याला पुढे यायला सांगतात. तेव्हा विनायक पुढे येतो आणि सांगतो, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय, बायबल काय घेतोय, कपाळी काय लावतोय आणि त्या इंग्रजांचा क्रूज घेऊन पळतोय आणि सदाशिव बिचारायला ये म्हणतोय. आणि ते सगळं काही ऐकल्यानंतर या सगळ्यांनाच धक्का बसतो. तर विनायक पुढं सांगतो, एका इंग्रजी बाईच्या मागे सारखे दोघे होते, त्या बाईनेच फसवलं, झाले की रिस्ताव. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, बघितले कसा केसाने गळा कापला, तरी मला शंका आलीच होती निवाड्यात, हा धर्माबद्दल गरळ ओकतोय, याचा अर्थ हा काहीतरी गडबड करणार असे मला वाटत होते. आणि ती केलीच, पण आता क्षमा नाही, याची शिक्षा पूर्ण कुटुंबाला मिळणार. आणि सावित्रीमाईला म्हणतात, तूच ना तू जी देऊळ विटाळून गेलीस, सभेत ताळतंत्र सोडून बोललीस, वेदो नारायण महादेव शास्त्रींचा अपमान केलास आणि हा शाप त्यांचाच समज. तर तेव्हा राजाराम म्हणतात, पंत माफी द्या आम्हाला. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, हे तू बोलूच नकोस, आता घोर शिक्षा ही होणारच. तेव्हा सावित्रीमाई विचारते, तुमच्याकडे पुरावा काय आहे, तुमच्या बोलण्यावरती मी विश्वास कसा ठेवू? तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, मला ठाऊक होतं तू हे काहीतरी असं अचरटासारखं बोलशील, म्हणून हे पत्र पुरावा ख्रिस्ती झालेल्या मुलाने पाठवले, त्या पत्राचा स्पर्श आम्हा ब्राह्मणांना नको, ते ठेवा तुमच्याकडेच. आणि जो पत्र घेऊन आलेला असतो त्याला म्हणतात, ए बाबा दे ते पत्र, दे तो पुरावा. आणि तेव्हा तो माणूस लगेचच ते पत्र दादांच्या हातात देत असतो. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, जनावराचा तुकडा असे समजावे. आणि तेव्हा तो माणूस जेव्हा दादांच्या हातामध्ये पत्र देत असतो तर तेव्हा ते दादा आपला हातच धक्क्याने मागे घेतात. आणि त्यानंतर गंगाधर शास्त्री म्हणतात, 2 दिवसांची मुदत, 2 दिवसात शास्त्राचा अभ्यास करून योग्य ती शिक्षा दिली जाईल.
आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर मित्रांनो सगळ्यांना परत मोठा धक्का बसतो. तर गंगाधर शास्त्री पुढं म्हणतात, खरं जर एखादी सिद्धी असती ना तर इथेच भस्म करून टाकले असते, हीच योग्यता तुमची. आणि त्यानंतर सगळ्यांना चला रे असं ओरडतात आणि तिथून निघून जातात. तर तेव्हा सर्वजण त्यांच्या मागे निघून जातात. आणि आता ते निघून गेल्यानंतर सावित्रीमाईचं लक्ष तर त्या पत्राकडेच असतं. आणि तेव्हा पार्वती म्हणते, इथं जे बी काय बाहेर घडलं ते सासूबाईसनी सांगू नका, लई त्रास होईल, असं ती बोलत असते. आणि इतक्यातच आता ज्योतिरावांची आई तिथं येते आणि म्हणते, काय सांगू नकोस पारू, समद संपलं, काय ऐकायचं शिल्लक राहिले. आणि तिला बघितल्यानंतर तर आता सगळ्यांना परत जास्त मोठा धक्का बसतो. तेव्हा पार्वती म्हणते, तुम्ही रडू नका बरं, आत्ताच भूळ आली आहे तुम्हाला. तर ज्योतिरावांची आई म्हणते, केवढ्याला पडलं हे पार्वती, देव सुधीक आमच्याबरोबरच असं करतो, आम्ही कधी कुणाचं काय वाईट केलं होतं, असं ती रडत रडतच बोलत असते. आणि म्हणते, आमच्या नशिबातच हे समद आलं, ज्योती एवढं समद करेल असं कधीच वाटलं नव्हतं ग, असं बोलून ती जोर जोराने रडू लागते. आणि त्यानंतर इकडे सावित्रीमाई जी असते ती हळूच ते पत्र उचलून आपल्या हातामध्ये घेते. आणि नेमकं तेव्हा रखमा बरोबर तिला बघते आणि ती दंगाच करू लागते. म्हणते, बया अगं सावित्री, तुझी हिंमतच कशी झाली त्या पत्राला हात लावायची. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, माझ्या नवऱ्याचं पत्र आहे. तर तेव्हा रखमा म्हणते, बाटक्या नवऱ्याचं म्हण, खबरदार जर तू त्या पत्राला हात लावलंस तर टाक आधी ते टाक. तर राणूजी म्हणतात, अगं त्यानं धर्म बदलला नसता तर त्याला पत्र पाठवायची गरज काय, शिवाय त्यानं काय करामत केली ते विनायक पंतांनी सांगितली नवं. नाही नाही, आता शंकेला जागाच नाही. बर त्यानं पत्र पाठवलंय हे वाचणार कोण. तर तेव्हा सावित्रीमाई एकदमच बोलून जाते, मी. आणि तिनं असं म्हटल्यानंतर सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो आणि सर्वजण आता डोळे मोठे करूनच सावित्रीमाईकडे बघू लागतात. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणत असते, मी काय म्हणते माझं ऐका तरी, असं बोलून ती पुढं पुढे येत असते. तर तेव्हा रखमा तिला म्हणते, थांब, तिथेच थांब, आत यायचं नाहीस. तर तेव्हा सावित्रीमाई विचारते, काय झालं. तर तेव्हा रखमा म्हणते, काय झालं, अगं तुझ्या नवऱ्याने धर्म बदललाय म्हणजे तू बी बाटलीस आणि त्यात आता तू या पत्राला बी हात लावलायस. आणि आता आता तू घरात शिरून तू समध्यासनी बाटवतीस काय, म्हणजे कल्याणच झालं. तेव्हा सावित्रीमाई म्हणते, पण मग म्या काय बाहेर थांबू. तर तेव्हा पार्वती म्हणते, अहो येऊ द्या की जाऊबाईसनी घरात. तेव्हा रखमा म्हणते, पारू जर तुला पुळका आला असेल का नाही तर तू बी बाहेरच थांब. तेव्हा सावित्रीमाई म्हणते, कोणी बी जाणारा येणारा सांगतो त्यावर माझा विश्वास नाही, आधी मालकांना येऊ द्या मग काय ते ठरवू. आणि म्हणते, सासूबाई तुम्ही तरी सांगा की थोरल्या सासूबाईसनी. पण ज्योतिरावांची आई म्हणते, ताई साहेब बरोबर बोलतात, सावित्री तू बाहेरच थांब. तर तेव्हा मित्रांनो आता सावित्रीमाई तर जी असं म्हणते. तर तेव्हा दादा म्हणतात, चिमणा ऐक, ज्योतीला घरी येऊ दे, तो असं का वागला, असं ते बोलत असतात. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, मला कुणाचं काय बी ऐकायचं नाही, जे झाले ना ते चिक्कार झाले. आणि सावित्रीमाईला परत म्हणते, सावित्री तू बाहेरच थांब. तेव्हा आता सावित्रीमाई म्हणते, तुम्ही जात, मी थांबते इथंच. तेव्हा पार्वती म्हणत असते, अव एवढ्या रातच्याला. तर तेव्हा रखमा तिच्यावर अजून ओरडते, म्हणते, पारू तू जर तिकडे गेलीस तर तुला बी इटाळ होईल, वय माग. आणि त्यानंतर राणूजींना म्हणते, चला हो, असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, ताईसाहेब तुम्ही जावा, मी थांबते इथंच. आणि तेव्हा तर सर्वजण आतमध्ये निघून जातात आणि पार्वती रडत रडत दरवाजा बंद करते आणि सावित्रीमाई तशीच एकटी तिथेच उभी असते. आणि त्याच वेळेला आता इकडे गंगाधर शास्त्रींच्याकडं हेरंबाता फतवा वाचून दाखवत असतो. ग्रामीण बसले असताना ज्योतीने जी गलिच्छ भाषा वापरली ती अत्यंत निंदनीय होती. आता तो धर्मभ्रष्ट झाला आहे, हे तुम्हास त्या सर्व साक्षी परमेश्वराने दिलेली संधी आहे. आता त्याला सहज सोडू नका, त्याच्या 7 पिढ्यांना पुन्हा डोके वर काढता येणार नाही, इतकी जबर शिक्षा द्या. धर्मपीठ आपल्या पाठीशी आहे. वेदोनारायण महादेव शास्त्री. म्हणजे मित्रांनो महादेव शास्त्रींनी पाठवलेलं हे पत्र असतं. तर ते ऐकल्यानंतर गंगाधर शास्त्री म्हणतात, बघितले, एवढे थोर तपस्वी तरीही वेळ काढून आम्हास पत्र पाठवले. तेव्हा गोपिका म्हणते, तुमच्यावर त्यांची मोठी भिस्त आहे हो. आता तर कित्येकांच्या तोंडी हेच ऐकू येतं की तुमच्या स्वारींना पाहिलं की नानांचीच आठवण होते. आणि इतक्यातच बाहेरून सदाशिवरावांचे वडील आतमध्ये येत असतात. तर त्यांना बघितल्यानंतर गंगाधर शास्त्री ओरडतात, थांब, जवळ येऊ नकोस, तिथेच थांब, जोपर्यंत तुझे पापक्षलन होत नाही तोपर्यंत तू आमच्यासाठी अस्पृश्य आहेस. तर तेव्हा आता सदाशिवरावांचे वडील म्हणतात, पंत यात माझा काय दोष आहे,
आता तुम्हीच आमचे त्राते आहात, मला प्रायश्चित्त सांगा. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, तुला प्रायश्चित्त एकच, सर्व कुटुंबास तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे लागेल. तिथेच पंचगव्याचे सेवन आणि घर शुद्धीसाठी होम करावा लागेल. ब्राह्मणांच्या उपस्थितीत हा विधी अनिवार्य आहे. सदाशिवचे जुने जानवे गंगेस अर्पण करून नवे जानवे घालावे लागेल, म्हणजे पुन्हा तो ब्राह्मण म्हणून ओळखला जाईल. आणि हे सर्व पुन्हा ब्राह्मणांना मान्य झाले पाहिजे. त्यासाठी पंगत उठवावी लागेल, कळले? आणि म्हणतात, निघा आता. तर तेव्हा सदाशिवरावांचे वडील म्हणतात, खूप खर्चाचे आले. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, जातीत आणि धर्मात राहायचं असेल तर हे करावेच लागेल. तर तेव्हा सदाशिवरावांचे वडील बरं असं म्हणतात आणि तिथून निघून जातात. तेव्हा गोपिका म्हणते, अहो ब्राह्मण असणाऱ्यांना एवढं दिव्य करावं लागणार आहे, तर मग त्या माळ्याच्या ज्योतीला काय काय करावे लागेल? तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, अहो काय करावे लागेल, त्याच्यासाठी असे प्रायश्चित्त असेल की त्यांचा थरकाप उडेल. तर इकडे मित्रांनो, आता सावित्रीमाई अजून सुद्धा बाहेरच बसलेली असते आणि तेव्हा आता सगुणाऊ तिच्यासाठी जेवण घेऊन बाहेर येते. आणि सगुणाऊला बघितल्यानंतर सावित्रीमाईला धक्काच बसतो आणि ती लगेचच मागे सरकते. तर तेव्हा सगुणाऊ म्हणते, सावित्री खायला आणले, जेवून घे. तर सावित्रीमाई म्हणते, नको आऊ, मला भूक नाही. आणि म्हणते, तुम्ही आज जाऊ. तर सगुणाऊ म्हणते, ज्योतीनं असं करायला नको होतं बघ, आणि ते बी असं नजरेआड. तर सावित्रीमाई म्हणते, त्यांनी असं काय बी केलं नसणार, माझा नाही विश्वास या समद्यावर. तर सगुणाऊ म्हणते, अगं माझा तरी कुठं आहे, पण सगळे बोलतायत ते काय खोटं आहे वे. तर सावित्रीमाई म्हणते, खोटंच असणार समद. अहो तुम्ही बी यांना ओळखलं नाहीत, ते जे बी करतील ते सांगून करतील. तर सगुणाऊ म्हणते, प्रत्यक्ष पंतांच्या शिष्यांनी बघितलंय आणि ते पत्र पण आणले ना. आणि तेव्हा आता पत्र म्हटल्यानंतर सावित्रीमाई थोडीशी खुश होते आणि तिच्या आता लक्षात येतं, म्हणजे तिनं ते पत्र बाजूला ठेवलेलं असतं आणि आता ते पत्र ती हातामध्ये घेते आणि म्हणते, अहो दिवा पुढं करा. तर तेव्हा सगुणाऊ विचारते, कशाला? तर सावित्रीमाई म्हणते, पत्र वाचते. तर तेव्हा सगुणाऊ तिच्या हातामधून पत्रच काढून घेते आणि म्हणते, तू येडी आहेस का? अगं सावित्री, आग लागल घराला, अजून सगळे झोपलेले नाहीयेत, त्यांना कळलं ना की तुला लिहायला आणि वाचायला येतं, काय करतील माहितीये का? ती रखमावहिनी ती तर डूक धरूनच बसलीये, अख्ख्या गावभर करल. तर सावित्रीमाई म्हणते, अहो ते पत्र द्या इकडं, त्यांनी मला वाचायला शिकवलं, मग ते कशासाठी, द्या इकडं, असं ती म्हणत असते. तर तेव्हा सगुणाव ते पत्र मागं घेते आणि म्हणते, गप्प बस, आजची रात्र काढ, उद्या मी जाते आणि कोणाकडून तर वाचून घेऊन येते. तर सावित्रीमाई म्हणते, कोणाकडं आणि कशापायी, मला येते की वाचायला, अहो द्या इकडं, असं ती बोलत असते. तर सगुणाव म्हणते, नाही गप्प बस, ते माझ्याकडेच राहू दे, तू जेवून घे बघू. आणि तेव्हा सावित्रीमाई परत पत्र मागत असते. तर सगुणाव नाही असं म्हणून निक्षून सांगते. आणि इकडे आतमध्ये तर दादा एकदम अस्वस्थ झालेले असतात आणि ते आडवे झालेले असतात, पण त्यांना झोप येत नसते आणि त्यांच्या डोक्यामध्ये त्यांच्या विचारात सगळं काही तेच चालू असतं. गंगाधर शास्त्री म्हणालेले असतात, याची शिक्षा पूर्ण कुटुंबाला मिळणार, 2 दिवसात शास्त्राचा अभ्यास करून योग्य ती शिक्षा दिली जाईल. आणि त्यानंतर आता दादा तर उठूनच बसतात आणि म्हणतात, जे करू नये ते करून बसला माझा ज्योती, देवा पांडुरंगा का असा कोपलास आणि किती रे परीक्षा घेतोस माझी, का र माझ्याच मागं हे काय काय कुठं कुठं पुरा पडणार. आणि आता या वयात जरी बी त्याला समजत नसल तर करू तरी काय, बाप म्हणून कुठं कमी पडलो, काय पाहिजेल ते दिलं, खाण्यापिण्याची कधी आबाळ होऊ दिली नाही, त्याला कधी दुखावलं नाही, कधी रागावलं नाही, त्याचं हे फळ मला मिळालं. आज माणसात जावं तर कोणत्या तोंडानं जावं, घरात शांतता नाही, वारकऱ्याचं घर, पर घरात डोंबाराचा खेळ चाललाय नुसता. हे असलं जिनं जगण्यापरास देवा, देवा पांडुरंगा मला मरण दे, मला सोडव यातनं, जीव नको झालाय माझा. आणि अशीच मित्रांनो आता रात्र निघून जाते आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी ज्योतिरावांची आई आता विहिरीवरती पाणी भरत असते आणि तेव्हा तिच्याबरोबर पार्वती सुद्धा असते. आणि ती आता थोडंसं सावित्रीमाईकडे बघते. तर तेव्हा ज्योतिरावांची आई तिला चल असं म्हणून आतमध्ये यायला सांगते. तर तेव्हा पार्वती तिथेच थांबून सावित्रीमाईकडेच बघत असते. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, लई पुळका आलाय का तुला, तू पण थांब मग तिच्याबरोबर, असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते. तर तेव्हा पार्वती आता सावित्रीमाई जवळ जाते आणि म्हणते, जाऊबाई पाणी घ्या नवं. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, न गं, डोळ्याआड काय बी करायचं नाही मला, सजा दिल्या तर भोगते,
तर पार्वती म्हणते, अहो कोणी बघत नाही तो पाव तर पाणी घ्या चटदिशी, कधीपर्यंत असं राहणार. तर तेव्हा सावित्रीमाई नाही असंच म्हणत असते. आणि तेव्हा आता नाईलाजास्तव आता पार्वती आतमध्ये निघून जाते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आता दादा इकडं गंगाधर पंतांच्याकडे जाऊन आलेले असतात आणि घरी आल्यानंतर ते खूप दुःखी असतात, खूप अस्वस्थ असतात. तर तेव्हा सावित्रीमाई विचारते, काहीतरी सांगा. तर तेव्हा दादा सांगतात, खूप भयंकर आहे. आणि तेव्हा गंगाधर शास्त्री त्या दोघांना म्हणालेले असतात, जो सुधारतो त्याला प्रायश्चित्त दिलं जातं, तुम्हाला प्रायश्चित्त नाही, तुम्हाला मिळणार ती शिक्षा. मेलेल्या जनावराचं हाड तुमच्या दाराला बांधलं जाईल, शिवाय मोठं हाड दारात खुंटीसारखं ठोकलं जाईल. आणि त्यानंतर मित्रांनो, आता ज्योतिराव घरी येतात आणि ज्योतिराव आता सावित्रीमाईला म्हणत असतात, मी कुठं तर नगर आणि तू इथं पुण्यात. मी धर्म बदलला तर लगेच क्षणात त्या धर्मांतरणाचा परिणाम तुझ्यावरती झाला. लगेच तू ख्रिस्ती झालीस आणि तू हे मान्य केलंस, हे वाईट सावित्री. अजूनही वेळ गेलेली नाही. घे ते पत्र आणि वाच सगळ्यांच्या देखत खाड खाड. वाच सावित्री. आणि असंच ज्योतिरावांनी म्हटल्यानंतर आता सावित्रीमाईला तर खूप धीर येतो. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.